शेतकरी बंधू नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेती मित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। शेतकऱ्यांनो, आता दसर प्रमाणात ऊन त्या ठिकाणी तापायला सुरुवात झालेली आहे आणि या उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात आपल्याला जे कामं असतात आपल्या शेतामधले ते कामं आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्यामधलं त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काम आहे म्हणजे हराळ। हे हराळ आपल्या कुसातून किंवा याचा नायनाट कशा पद्धतीनं करायचा यासाठी जबरदस्त जुगाड त्या ठिकाणी आपण पाहणार आहे। याचा वापर केल्यानंतर आपल्या शेतामध्ये हराळ किती मोठी हराळ असो, किती उंच असो किंवा किती दाट असो, हराळ आपल्या शेतामध्ये दिसणारच नाही। कारण जेव्हा आपला खरीप हंगाम असतो त्यामध्ये खूप जास्त खर्च, खूप जास्त मजूर आपल्याला या हराळला निंदण्यासाठी किंवा खुरपण्यासाठी लागतात। कारण या हराळचं वैशिष्ट्य असं आहे की एक वेळ जरी कापलं त्याला जास्त फुटवे येतात, म्हणून हे हराळ आताच या वर्षी आपल्याला उन्हाळ्यामध्ये हे संपूर्ण नायनाट या हराळचा आहे तो करायचा आहे। ते म्हणजे मग आतमध्ये असो किंवा बांधावरची हराळ असो, हे संपूर्णपणे नायनाट आपल्या जमिनीपासून कुसातूनच हे हराळ जे आपल्या शेतामधून त्या ठिकाणी गमवायचे आहे। यासाठी खूप जबरदस्त त्या ठिकाणी जुगाड त्या ठिकाणी आपण पाहणार आहे। यासाठी आपल्याला घ्यायचा आहे राऊंडअप हे, आणि यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे ग्लायफोसेट। त्या ठिकाणी 21% SL फॉर्मेशनमध्ये आपल्याला ग्लायफोसेट हा यामध्ये घटक आहे आणि याचं जे नाव त्या ठिकाणी नावाने ओळखलं जातं ते म्हणजे राऊंडअप। तर राऊंडअप आपल्याला घ्यायचा आहे 200 ml प्रति 15 लिटरसाठी। हा आपण 15 लिटरचा पंप त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि यासोबत आपल्याला 200 ml राऊंडअप त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि यासोबत हे राऊंडअप त्या ठिकाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला एक पूर्ण निंबू हे यामध्ये त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। आता निंबू काय काम करते की पाण्याचा जो pH असते, आणि बऱ्याच ठिकाणी पाणी हे त्या ठिकाणी pH हा कमी झालेला असते, तर पाण्याचा pH त्या ठिकाणी मेंटेन करायचं काम, पाण्याचा pH चांगला करायचं काम जे आहे ते हे निंबू जे आहे हे निंबू करते। म्हणून पूर्णपणे एक निंबू एका पंपासाठी आपल्याला हे टाकायचं आहे आणि त्यासोबतच जे चांगलं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे युरिया। 100 ग्रॅम युरिया आपल्याला त्या ठिकाणी या पंपामध्ये टाकून घ्यायचा आहे। कारण युरिया जो काम करते की राऊंडअप जे आपलं गवत मारण्यासाठी काम करते, हराळ मारण्यासाठी काम करते, याची क्रिया जी आहे हे त्या ठिकाणी जलद गतीनं करायचं काम जे आहे हे युरिया जे आहे म्हणजे नत्र हे आपलं करते। म्हणून 100 ग्रॅम प्रति 15 लिटरसाठी आपण त्या ठिकाणी युरिया जो आहे घ्या, आपण 10-20 ग्रॅम शिल्लक घेतला चालते किंवा कमी जास्त झाला तरी चालते। तर या 3 गोष्टीचा वापर करून कितीही दाट हराळ असो, हराळ आपल्या जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी राहणारच नाही। यासाठी आपल्या प्रामुख्यानं 200 ml आपण त्या ठिकाणी राऊंडअप घ्या, एक पूर्णपणे निंबू त्या ठिकाणी पिळून आपल्याला पंपामध्ये टाकायचं आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे 100 ग्रॅम युरिया। कारण युरिया त्या ठिकाणी फास्ट त्या ठिकाणी रिझल्ट द्यायचं काम हे आपल्या हराळसाठी त्या ठिकाणी करेल। कारण आपण जर पाहिलं तर खरीप हंगामामध्ये खूप जास्त खर्च आपल्याला मजूरचा, लेबरचा, आपल्याला गवतसाठी निंदण्यासाठी जो आहे तो लागतो आणि यामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये आणि एका पंपामध्ये खूप सारे जे हराळ असतात, हराळच्या आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी टोके असतात किंवा जागोजागी हराळ असते, तर त्या ठिकाणी संपूर्णपणे हराळ जे आहे ते पूर्ण खाक होऊन जाईल। म्हणजे आता जे हराळ आपल्याला हिरवी दिसत आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी जळलेली आपल्याला इथं 5-6 दिवसानंतरच याचा रिझल्ट जो आहे तो दिसणार आहे। आणि आपल्या शेतामध्ये आता सध्या आपण हा राऊंडअपचा स्प्रे जो आहे तो घेणार आहे। या गोष्टीचा वापर करून याचे रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने येतात त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ त्या ठिकाणी करू आणि अशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये जर समजा राऊंडअप असेल, हे हराळ असेल, तर याचा वापर करून आपण आपल्या जमिनीतून हराळ जे आहे ते पूर्णपणे हद्दपार त्या ठिकाणी करू शकता। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या आणि शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। शेतकऱ्यांना योग्य आणि कामाची माहिती मिळावी यासाठी हा आपला शेतीमित्र रोशन या यूट्यूब चॅनलचा नेहमीच त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न असतो। व्हिडिओ आपण अवश्य पहा, आवडल्यास लाईक जरूर करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।